अयोध्येचा राम मंदिराचा वाद चालू आहे. मुळामध्ये कोणाला देणगी देतो आपण? आपण असं जर गेलं की मंदिरात गेलो की देणगी पात्र, त्या परमात्म्याला आपण त्या परमेश्वराला त्याच्यामध्ये पैसे देतो, तू माझं भलं कर म्हणून? आपली एवढी योग्यता आहे की आपण त्या परमेश्वराला पैसे देऊन तो आपलं काम करणार आहे? देणगी देणगी दिली आपण, बाहेर भिकारी मागत असतो, पण मुळात आत जाऊन सगळ्यात मोठी भीक मनुष्य मागत असतो त्या देवाजवळ. आणि खिशातले 50 रुपये दे, मग काही जण वाटतं मी 50 ठेवले, 100 ठेवले. ते तत्व काम करेल? त्याला तुमच्या पैशाची गरज आहे एवढं? आपण वैचारिकता आपली ढासळलेली आहे सध्याच्या माणसांची की आपण देणगी स्वरूपात, तुम्ही देणगी नक्की द्या, पण ती वास्तू तुम्हाला डेव्हलप होणार असेल त्या वास्तूच्या याच्यामध्ये ते बघून ते द्या. पण कुठंतरी आली एखादी दिंडी आली, एखादी पालखी आली आणि त्याच्यामध्ये समोर ठेवलं दान पात्र, ज्यांनी जीवनामध्ये कोणाकडनं दान घेतलं नाही त्या माऊलींच्या ह्याच्यामध्ये तुम्ही असं नाही घेऊ शकत. या गोष्टी ज्या रामानी, ज्या व्यंकटेशानी, ठीक आहे, मला सांगा 1.5 कोटी 2-2 कोटी त्या तिरुपतीच्या इथं जाऊन मनुष्य हे करतात, म्हणजे वाहतात. 1.5 कोटीचं दान केलं, 1 कोटीचं दान केलं का? तर देवाशी झालेली पार्टनरशिप. कित्येक माणसं असे सांग, हे ज्योतिषवर सांगतात तू असं कर, तुझं फर्मचं नाव बदल, ते व्यंकटशी कर आणि पार्टनरशिप मध्ये ह्याला घे, तिरुपतीला घे, म्हणजे तुझा बिझनेस चांगला होईल. अरे पण तू चुकीचा व्यवसाय करत असेल तर ते तत्व तुला काम देईल का? आणि मग 1 कोटीचं जो दान देतो त्याला असं वाटतं की तो परमेश्वर, ते 1 कोटी म्हणजे त्या परमेश्वराचं खूप मोठं हे झालं. देव हा भावाचा भुकेला आहे हे आपण का विसरतो? का संत एवढं सिंपल गोष्ट सांगून गेलेली आहेत की देव हा फक्त भावाचा भुकेला आहे. किती वारकरी त्याच्यामध्ये जाताना आणि त्या परमेश्वर हे भावानी जातात, भाव व्यक्त करतात. आपण काय करतो? आम्ही इथनं सासवडला गेलो पालखी बरोबर आणि तिथनं आमच्या गाड्या 4 व्हीलर आम्ही तिथं पार्क केल्या आणि येताना आम्ही कारने आलो. काय उपयोग आहे? उपयोग त्याचा काही आहे? म्हणजे आम्ही त्याच्यात सेल्फी काढायचा, मग त्याच्यातले नाचाचे, हे करायचे, मग ते तुळशी वृंदावन ती डोक्यावरती घ्यायची, दिवसभर पाप करायची, नको ते खायचं प्यायचं आणि तिथं ते तुळशी वृंदावंती आपण घ्यायचं. त्या भाबड्या वारकऱ्यांना, त्या माया बहिणींना पण कळत नाही, त्यांच्यावर फुगडी घालायची. ही सगळी तुम्ही त्या तत्वाची प्रतारणा करत असता, त्याच्यात आनंद घेत नसता. जो अखंड असतो ना ते नामस्मरण असतं. नामस्मरण हे अखंड असतं, तुटक तुटक नसतं. पण आपण ते करत नाही, आपण हे सगळा शो करतो. आम्ही गेलो, आमच्या सोसायटीमध्ये माणसं आली होती, एक दिंडी आली होती. आम्ही त्यांना अमुक अमुक खायला घातलं. कशाला? तुम्ही खायला नाही घातलं तर ते काय उपाशी राहणार? पांडुरंगाने सोय केली. किती गंमत आहे बघा. कशाला लांब जायला पाहिजे? 4 दिवसापूर्वी पुण्यामध्ये किती पाऊस होता? 3 दिवस. ही दिंडी, माऊलींची पालखी, त्या इंद्रायणी नदींचे सगळे पूल बंद होते, येतील की नाही ही खात्री नव्हती. जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सगळ्यांनी पुण्यातच पालखीला तुम्ही सगळ्यांनी या, तिकडे जाऊच नका. इतका धोधो पुण्यामध्ये पाऊस होता, सगळ्यांनी अनुभवलाय. ज्या दिवशी पालखी आली त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पुण्यातला पाऊस बंद झाला. तो आजपर्यंत काल कुठेही एखादा दुसरा थेंब, एखादी सर पडली असेल. पुण्यामध्ये पाऊस नाही. म्हणजे ही काळजी कोणी घेतली? त्या पांडुरंगांनी आणि त्या माऊलींनी घेतली. मग ही ह्याला म्हणतात अनुभूती. ही अनुभूती झाली की त्या पांडुरंगांनी, त्याला काळजी आपल्या भक्तांची. पाणीही ओसरलं, सगळं आलं, सगळं व्यवस्थित झालं. आज पहाटे पुण्यातनं पालख्याही मार्गस्थ झाल्या. मग परमेश्वर काळजी घेत असतो. असं कोण म्हटलं की अमुक मी जास्त पैसे देतो मग पाऊस थांबेल? नाही. त्याची चक्रच फार मोठी आहेत.
आणि ही आपण समजून घेत नाही. हे आपलं अध्यात्मातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा